श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येक त्या भक्तासाठी आहे ज्याच्या मनात एकच इच्छा आहे, स्वामी समर्थ महाराजांची कृपा माझ्यावर कशी होईल. तर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आजच्या काळात प्रत्येकजण सुख, शांतता आणि समाधान शोधत असतो. कुणाला पैशाची चिंता असते, कुणाचं नातं तुटलं आहे, कुणाला आरोग्याच्या समस्या आहेत, तर कुणाचं मन सतत अस्वस्थ आहे. आणि अशा वेळी प्रत्येक भक्ताच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, स्वामींची कृपा माझ्यावर कशी मिळेल. तर मित्रांनो, आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्तीमध्ये दिखावा नको, मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. तर मित्रांनो, अनेक लोकांना वाटतं की मोठ्या मोठ्या पूजा, महाग वस्तू किंवा दिखावा केल्याने देव प्रसन्न होतो. तर अजिबात नाही. पण स्वामींना बाह्य गोष्टींपेक्षा भक्ताचं मन महत्त्वाचं वाटतं. जर मन स्वच्छ असेल, भावना खरी असेल, श्रद्धा खरी असेल, तर स्वामींची कृपा नक्कीच मिळते. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांची कृपा मिळवण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे श्रद्धा. हो, श्रद्धेशिवाय भक्ती अपूर्ण असते. आज अनेक लोक संकटात असताना देवाचं नाव घेतात, पण संकट गेल्यावर लगेच देवाला विसरून जातात. स्वामी भक्ती म्हणजे फक्त गरजेपुरती भक्ती नाही, तर खरी भक्ती म्हणजे सुखातही स्वामींचं आभार मानणं आणि दुःखातही विश्वास न सोडणं. स्वामी भक्तांनो, मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही, तर मनापासून स्वीकारण्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि असेच स्वामींचे प्रेरणा देणारे संदेश ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. हो, ओम श्री स्वामी समर्थ हा जप खूप शक्तिशाली मानला जातो. हा जप मनाला शांत करतो, भीती कमी करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. मित्रांनो, रोज सकाळी आणि रात्री काही मिनिटं स्वामींचा जप करा. मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करा. स्वामींचं नाव घ्या. हळूहळू तुम्हाला आतून बदल जाणवू लागेल. तर मित्रांनो, अनेक भक्त सांगतात की स्वामींचा जप सुरू केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले. अडकलेली कामे पूर्ण झाली, मन शांत झालं, घरातील वातावरण बदललं. कारण स्वामींच्या नावातच खूप मोठी शक्ती असते. मित्रांनो, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे चांगले कर्म. तर हो, फक्त पूजा करून उपयोग नाही. जर वागणं चुकीचं असेल तर भक्ती अपूर्ण राहते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं सुख कधी निर्माण होत नाही. म्हणून नेहमी चांगलं वागा, गरजूंना मदत करा, मोठ्यांचा आदर करा आणि कोणाचंही वाईट करण्याचा विचारसुद्धा कधीच मनात करू नका. तर मित्रांनो, आज अनेक लोक बाहेरून धार्मिक दिसतात, पण मनातून मात्र कठोर असतात. पण स्वामींना दिखावा नको असतो, त्यांना खरं मन हवं असतं. मित्रांनो, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अहंकार सोडणं. काही माणसं खूप अहंकारी, मीपणा असं त्यांच्यामध्ये खूप ठासून भरलेलं असतं. तर स्वामींचं सर्वात मोठी कृपा मिळवण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट ती म्हणजे अहंकार सोडणं. अहंकार माणसाला देवापासून दूर घेऊन जातो. मी मोठा, मी श्रेष्ठ असे विचार त्याच्या मनात आले की भक्ती कमी होऊ लागते. स्वामी भक्तांनी नेहमी नम्र राहावं, कारण फळांनी भरलेलं झाड नेहमी खाली झुकतं. तर मित्रांनो, आज अनेक लोक विचारतात, आम्ही इतकी भक्ती करतो तरी आमचं दुःख कमी का होत नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच देतात. कधी कधी उशीर होतो, पण स्वामी भक्ताला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाहीत. मित्रांनो, कधी कधी स्वामी भक्तांची परीक्षाही घेतात, कारण संकटांमधून माणूस मजबूत बनतो. सोने जसं आगीत तपल्यावरच अधिक चमकतं, अगदी तसंच भक्तही संकटामधून अधिक शक्तिशाली बनतो. मित्रांनो, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे क्षमशीलता. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यासाठी द्वेष ठेवू नका. त्यांचा बदला घेण्याचा विचारही मनात आणू नका. त्यांना क्षमा करा, कारण द्वेषामुळे मन अशांत होतं. स्वामी समर्थ महाराज सांगतात, मन शांत असेल तरच भक्ती पूर्ण होऊ शकते. म्हणून मनातील राग, द्वेष हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जर घरात सतत नकारात्मक वातावरण असेल, निगेटिव्हिटी असेल, तर
घरात स्वामींचा जप लावा, दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि किमान काही मिनिटे शांत बसा. तुम्हाला जाणवेल की घरातील वातावरण बदलू लागलं आहे. मित्रांनो, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी उपवास, जप, तप, पूजा हे महत्त्वाचं आहेत. पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्वच्छ मन आणि श्रद्धाळू मन. कारण स्वामी तुमचं बाहेरचं रूप नाही तर आतलं मन पाहतात. मित्रांनो, आज जर तुमच्या आयुष्यात खूप अडचणी असतील तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतील. फक्त श्रद्धा सोडू नका. मित्रांनो, अनेक वेळा माणूस इतका तुटतो की त्याला स्वतःवरच विश्वास राहत नाही. तो रात्री शांतपणे रडतो आणि कुणालाच सांगत नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी तुमचे प्रत्येक अश्रू पाहत आहेत. तुमच्या मनातील वेदना त्यांना समजत आहेत. मित्रांनो, आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदा मनापासून म्हणा की स्वामी माझ्यावर कृपा ठेवा. कदाचित त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होईल. कारण स्वामी भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. मित्रांनो, आजपासून एक छोटी सवय लावा, अगदी छोटी. रोज काही मिनिटं स्वामींसाठी ठेवा. फक्त मागण्यासाठी नाही तर त्यांचे आभार मानण्यासाठी. कारण सगळेच भक्त फक्त स्वामींकडे मला हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणतात. पण तुम्ही यातले बना की काही त्यांना मागवू नका. पण स्वामींनी तुम्हाला जे काही दिलंय त्यामध्येच मी खुश आहे आणि त्यामुळे स्वामींचे आभार माना. असेच भक्त स्वामींना सर्वात जास्त जवळचे असतात. कारण ज्यांच्या मनात कृतज्ञता असते त्यांच्यावर स्वामींची कृपा लवकर होते. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवा. कदाचित आज कोणीतरी खरंच खूप निराश असेल आणि स्वामींचा हा संदेश त्याला पुन्हा जगण्याची ताकद देईल. शेवटी फक्त एवढंच सांगते, श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा आणि चांगले कर्म करत राहा. स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच शेअर करा. तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.